अशी एक लग्नगाठ भाग 6. श्रेयस, त्याचे आईवडील, बहीण तृप्तीला पाहून गेलेले असतात. एवढी सुंदर सून मिळाली म्हणून ते खूप खुश असतात आणि श्रेयस तर आपल्याच स्वप्नातील परी मिळाली म्हणून खूप आनंदात असतो. इकडे मात्र तृप्तीच्या मनात काय असतं काय माहीत. ती आपली मैत्रीण प्राचीला गच्च मिठी मारून रडत असते. प्राची तिला समजावते आणि सांगते, मी तुझी मैत्रीण आहे. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट सांग, तुझं मन हलकं होईल. तृप्ती तिला सांगू लागते. कॉलेजच्या आवारात तृप्ती मैत्रिणींसोबत प्रवेश करते. कॉलेजमध्ये ती कॉलेज क्वीन म्हणून प्रसिद्ध होती. चापेकडी नाक, गोरा नितळ रंग, पातळ गुलाबी ओठ, लांब सडक केस आणि लांब चेहरा यामुळे अतिशय सुंदर दिसत असे व त्यातच तिच्या शरीराची ठेवणही आकर्षक होती. तृप्तीची चालणे सुद्धा अतिशय संत आणि मादक होती. कितीतरी तरुण तिच्यावर जीव ओवाळायला तयार होते. तृप्ती खरोखरच लाखात देखणी मुलगी होती. तृप्तीशी मैत्री करण्याची खूप तरुणांनी प्रयत्न केला होता, पण तिने कधी त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते. तृप्ती दिसायला जशी सुंदर होती तसंच तिचं मनही सुंदरच होतं. ती खूप मन मोकळ्या स्वभावाची होती आणि तिचं कोणी नाव घेतलं तर खूप भांडखोर पण होती. पण एक गोष्ट तिच्यात खूप वाईट होती. तिने स्वप्न पाहिले होते की खूप श्रीमंत मुलाशी लग्न करायचं, बंगला, गाडी, परदेशी जाणे, विमानात बसणे असे. तसा तिचा स्वभाव बनण्याचे कारण म्हणजे तिची सावत्र आई तिला खूप पैशासाठी तरसवायची. म्हणून साहजिकच आहे की जी गोष्ट आपल्या जवळ नाही त्याबद्दल स्वप्न पाहतो कोणी पण तिचं मन अगदी भोळं आणि निष्पाप होतं. ती फक्त तिचा अभ्यास बघायची आणि स्वप्न बघायची. कुणा मुलाशी कधी तिने दोस्ती केली नव्हती. बहुतेक मुलांशी तिचे भांडणच होतं. कुणाची श्रीमंती पाहूनसुद्धा तिला असूया वाटायची आणि उगाच त्यांच्याशीही कशावरूनही भांडणं व्हायचं. अशातच एक तरुण मुलगा तिच्या कॉलेजात नवीनच आला आणि त्याने तिच्याच क्लासला ॲडमिशन घेतले होते. अजय माने त्याचं नाव. अजय ही दिसायला अतिशय हँडसम होता आणि शरीरानं सुदृढ होता. तो खूप श्रीमंत घराण्याचा मुलगा होता. श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा होता तो. दुसऱ्या कॉलेजातून त्याला हाकलून दिले होते, पण पैशाच्या जोरावर या कॉलेजात त्याला ॲडमिशन मिळाले होते. तो सुंदर मुलींना गाठायचा, त्यांना भूलथापा देऊन प्रेमात पडायचा आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून असंच सोडून द्यायचा. त्याच्यामुळे कित्येक मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्यामुळे खूप मुलींनी आत्महत्या केल्या होत्या. पण तो श्रीमंत बापाचा मुलगा आणि त्याच्या बाप राजकारणामध्ये सत्तेवर असल्यामुळे त्याच्या विरुद्ध जाण्याची आणि मुलींचीच इज्जतीचे धिंडवडे निघतील म्हणून मुली आणि आई बापही गुपचूप बसत होते. अशाने त्याचे उद्योग वाढतच गेले होते. पण तृप्तीला आणि बहुतेक मुलींना ते माहीत नव्हते, कारण कुणाला माहीत असूनही त्याच्याबद्दल कोणी बोलत नव्हते. अशातच त्याची नजर तृप्तीच्या रूपावर गेली. अत्यंत सुंदर रूपाची तृप्ती त्याच्या मनातच भरली. पण तो खूप धूर्त होता. त्याने मुलांकडून खूप जणांकडून तिच्याबद्दल माहिती मिळवली, तिच्या स्वभावाबद्दल. एकदा अशीच ती स्कूटीवर जात असताना रस्त्यातच तिची स्कूटी पंक्चर झाली. आता काय करावे म्हणून ती इकडे तिकडे बघायला लागली. तिकडून अजय माने येत होता आपल्या कारमध्ये बसून. त्याने कार तिच्याजवळ थांबवली आणि तो उभा राहिला. काय झालं म्हणून विचारले. आजूबाजूला कोणी सापडत नव्हते म्हणून त्याची मदत घेण्यावाचून तिला गत्यंतरच नव्हतं. तिने सांगितलं गाडी पंक्चर झाल्याबद्दल. तो तिच्याकडे न बघता अगदी आदबीने म्हणाला, जर तुमची इच्छा असेल तर तुमची स्कूटी माझ्या गाडीमागे बांधा आणि तुम्ही माझ्या कारमध्ये येऊ शकता. त्याचा सभ्य चेहरा करून केलेलं बोलणं ऐकून तिने हो सांगितलं आणि तिचा नाईलाज होता. त्याने स्कूटी कारमागे बांधली आणि ती त्याच्या शेजारी बसली. तो अगदी शांत बसून पुढे बघत गाडी चालवत होता. तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. पुढे पंक्चरचे दुकान आले. गाडी दुकानावर टाकली आणि तिला घेऊन कॉलेजला गेला. ती खाली उतरली, त्याला थँक्यू म्हणून क्लासला गेली. या गोष्टींनी मात्र तिच्या मनात त्याच्याविषयी खूपच आदर निर्माण झाला होता. कॉलेजात तिच्याशी बोलण्यासाठी, तिला नुसता स्पर्श करण्यासाठी लाड घोटेपणा करणारे तरुण तिने पाहिले होते
आणि हा आपल्याकडे बघतसुद्धा नव्हता, आपल्याला स्पर्शसुद्धा त्याने केला नाही आणि आपल्याशी किती आदराने तो वागला याची तिला खूप नवल वाटत होते. आपोआपच तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले. तो दिसायला देखणा तर होताच आणि वागणेही सभ्य. एवढा श्रीमंत बापाचा मुलगा तरी किती संस्कारी आहे असं तिला वाटायचं. कॉलेज सुटल्यावर ती त्याला भेटली, त्याच्याशी बोलू लागली. थँक्यू अजय, तुम्ही खूप मोठी मदत केली माझी आणि मी तुमच्याशी काही बोललीसुद्धा नाही. तिने त्याला त्याच्याबद्दल सगळी माहिती विचारली. त्याच्या सांगण्यानुसार तो एक श्रीमंत बापाचा मुलगा आणि परदेशातसुद्धा त्याच्या वडिलांची स्वतःची कंपनी होती. त्याचे वडील विमानातून ये जा करायची हे सगळं तिला सांगितलं. दोघांचे बोलणे सुरू झाले, मैत्री वाढली आणि आपोआपच मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. तृप्ती तर हवेतच उडायला लागली होती. तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला जसा हवा तसा मिळाला होता. तो तिच्याशी खूप समजदारीने वागायचा, सभ्य वागायचा, म्हणून तिचा त्याच्यावर खूप अतूट विश्वास झाला होता. त्याच्याशी ती लग्न करायची स्वप्न बघायची. ती त्याला सांगायची, अजय, मला लग्न करून घेऊन जा तुझ्यासोबत. माझ्या घरात मला राहावंसं वाटत नाही. तो हो असं म्हणून तिला अजूनच फसवायचा. एक दिवस तो तिला म्हणाला, तृप्ती, मला तुला एकांतात काही सांगायचं आहे. सायन्स हॉलमध्ये येशील का तू? बहुतेक तिथे कोणी राहत नाही. ती त्याच्या प्रेमात पूर्ण फसली होती. तिचा पूर्ण विश्वास त्याने मिळवला होता. आतापर्यंतच्या वागण्याने तिने त्याच्यावर काडी मात्रही संशय न घेता त्याला हो सांगितलं. तिला असं वाटलं तो मला लग्नाचं काही सांगत असेल, म्हणून ती कुणालाही न माहीत करता आनंदातच सायन्स हॉलमध्ये गेली. तो तिथे खुर्चीवर बसला होता. ती आल्याबरोबर त्याने तिला मध्ये घेतले आणि दार लावले. तिला कचकरून मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे डोक्याची चुंबन घेऊ लागला. तिला काहीच कळत नव्हतं. हा इतका सभ्य मुलगा माझ्याकडे धड नजर करून पाहतसुद्धा नव्हता, मला स्पर्श करत नव्हता आणि हा एकदम असा काय करतो आहेस? तिने बोलण्याचा प्रयत्न केला, प्लीज अजय, हे काय करतो आहेस तू? तो हसू लागला. काय करतो आहेस हे समजण्या इतकी तू समजदार तर नक्कीच आहेस. तो तिला आणखीनच घट्ट बिलगू लागला आणि म्हणाला, तृप्ती, तुला कॉलेजात पहिल्या दिवसापासूनच तू मला आवडली होती. हे सुंदर नाजूक फूल मला केव्हा कुस्करायला मिळेल याची मी वाट बघत होतो. तू सहजासहजी मिळणार नाही हे मला माहीत होतं, म्हणून मी हे सगळं नाटक केलं, प्रेमाचं, सभ्यपणाचं आणि मदतीचं. शेवटी तो मदमस्त दिवस आज उगवला. ये, तू ही मजा घे. तिने त्याच्या गालावर जोरात एक झापड मारली. तो खूप चवताळला. साली, मला मारतेस? बघ तुझे काय हाल करतो मी. बघतो कोण येतं तुला वाचवायला. ती खूप घाबरली. त्याच्या विनवण्या करू लागली, पण तो अजूनच तिच्या मागे लागला. त्याने तिला पक्के मिठीत पकडले होते. तिने खूप जोर लावून त्याला जोराने ढकलले आणि तेथील वस्तू त्याच्याकडे फेकल्या. तो उठायला लागला, पण त्या वस्तूंवर घसरून अजून पडला. तिने संधी साधून दार उघडले आणि पळ काढला आणि बाहेर येऊन डायरेक्ट तिने स्कूटी स्टार्ट केली व घराच्या दिशेने गेली. तिने प्राचीला सांगितले, ही त्याच दिवशीची घटना आहे की माझ्या स्कूटीला ट्रॅफिकमध्ये श्रेयसच्या गाडीने धक्का मारला होता. त्या दिवशी कॉलेजात हे असं घडलं आणि मी घरी परत आले. आज त्या घटनेला फक्त 3 दिवस होत आहेत. तेवढ्यात हा माझा बघण्याचा कार्यक्रम झाला. हे सांगून ती अजून रडू लागली. प्राची, सांग ना गं, मी काय करू? मला काहीच समजत नाही आहे. तिच्यावरून केवढे मोठे संकट टळले हे प्राचीला कळले. तिने देवाचे आभार मानले आणि प्राची तिला समजावते. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा. तर बघूया पुढच्या भागात काय होते.